नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संपूर्ण आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ॲज अ पंतप्रधान म्हणून एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली आहेत असं झालेलं नाही आहे. अगदी गृहमंत्री श्री अमित शहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जातात आणि जी एक साधारण परंपरा होती की वार्षिक पत्रकारांच्या पंतप्रधानासोबतच्या जाहीर पत्रकार परिषदा व्हायच्या किंवा ज्या वेळेला पंतप्रधान बाहेर देशाच्या दौऱ्यावरती जायचे त्यावेळेला एक जॉईंट स्टेटमेंट असायचं आणि त्यावेळेला पंतप्रधान हे पत्रकारांशी संवाद साधतात असं दिसायचं. हे झालेलं नाही आहे आणि म्हणून विरोधी पक्ष त्यांना सतत, श्री राहुल गांधी हे सतत त्यांच्यावरती टीका करतात की ते पत्रकारांच्या कठोर प्रश्नांचा सामना करत नाही. आता हा संदर्भ जेव्हा जागतिक रँकिंगमध्ये माध्यम स्वातंत्र्यासाठी जो देश 1 नंबरला आहे त्या नॉर्वेमध्ये घडला आणि नॉर्वेच्या एका महिला पत्रकारांनी पंतप्रधानांना हा प्रश्न विचारला की तुम्ही आमचे प्रश्न का घेत नाहीत. ती तेवढीशी छोटीशी क्लिप ही व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधानांच्या संदर्भात ही चर्चा पुन्हा सुरू झाली आणि म्हणून मी तो सगळा घटनाक्रम पूर्ण वाचून काढला. नॉर्वेतल्याही दैनिकांनी ह्या संदर्भामध्ये काय प्रकाशित केले, त्या महिला पत्रकार कोण आहेत, त्यांचा प्रश्न काय होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला प्रोटोकॉल कुठे तुटलाय का, हे सगळं समजून घेण्यासाठी हे वाचून काढून मग तुमच्यासमोर मी आलो. आणि अर्थात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जेवढे जगभरातले मराठी भाषिक आहेत त्यांना सांगा की हे चॅनल सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उचलणारा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही, पण सत्याच्या जवळ जाणारी माहिती मात्र जरूर मिळेल. सगळा घटनाक्रम एकदा समजून घेतला की मग मी टप्प्याटप्प्याने इथे प्रोटोकॉलचा काही विषय होता का ते तुम्हाला सांगेन. सो नॉर्वेजियन त्या पत्रकार आहेत नॉर्वेच्या. ओस्लो इथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतरचा तो व्हिडिओ घटना म्हणून जगभरामध्ये व्हायरल झाला, जिथे भारतीय संदर्भ आहेत आणि भारतामध्ये तर ह्या संदर्भामध्ये बरीच चर्चा सुरू आहे आणि ती टीकात्मक स्वरूपाची आहे. आता तेवढ्याच्या छोट्या व्हिडिओमुळं जागतिक आणि देशांतर्गत माध्यमामध्ये चर्चा सुरू झाली आहे. आता ह्या घटनेचे संपूर्ण तपशील आपण 5W and 1H या फॉर्मॅटमध्ये बघू. तो पत्रकारितेचा नंबर आहे, संदर्भ आहे म्हणून. तर संपूर्ण घटनाक्रम काय आहे की ज्याच्यात आपल्याला 5W and 1H समजून घ्यायचं आहे. तर घटनाक्रम असा घडला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॉर्वेचे पत्रकार आणि भाष्यकार हेले लिंग किंवा स्वेडझन्स यांच्या संदर्भातला तो घटनाक्रम आहे. म्हणजे व्हॉट काय घडलंय, तर हेले लिंग यांनी पंतप्रधानांना प्रसारमाध्यमांचे प्रश्न स्वीकारण्याचं आव्हान करणारा प्रश्न ओरडून विचारला. पंतप्रधान उत्तर न देताच स्टेजवरून निघून गेल्यानंतर पत्रकार आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालय MEAचे सचिव CB जॉर्ज यांच्यात अत्यंत तणावपूर्ण वातावरणामध्ये उर्वरित पत्रकार परिषद पार पडली. हे कोणाला माहिती की नाही मला माहिती आहे, पण तसं घडलं. हे केव्हा घडलं तर 18 मे 2026ला पंतप्रधान मोदी ज्या वेळेला 5 देशांचा युरोप दौरा करतात त्यावेळेला घडलं. आणि कुठे घडलं तर ओस्लो नॉर्वे इथल्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस आणि त्यानंतर रॅडिसन ब्ल्यू प्लाझा हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे घडलं. का घडलं, कारण पंतप्रधान मोदी हे विदेशी द्विपक्षीय दौऱ्यामध्ये थेट किंवा अनपेक्षित प्रश्नांची उत्तर देण्याऐवजी केवळ संयुक्त माध्यम वक्तव्य जॉईंट मीडिया स्टेटमेंट देण्याच्या कठोर प्रोटोकॉलचे सातत्यानं पालन करताना दिसतात. हा महत्त्वाचा भाग आहे, तो समजून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉईंट मीडिया स्टेटमेंट देण्यावरती त्यांचा विश्वास आहे. या प्रथेला आव्हान देत पत्रकारांना नॉर्वेच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समधील पहिला क्रमांक आणि भारताचा 157वा क्रमांक याचा हवाला दिला. नॉर्वेमध्ये पत्रकारांना नंबर 1चं स्वातंत्र्य आहे प्रश्न विचारण्याचं. भारतामध्ये पत्रकारांच्या स्वातंत्र्या संदर्भामध्ये भारताचा 157वा नंबर लागतो. हे कसं घडलं?
दोन्ही देशाचे पंतप्रधान स्टेजवरून जात असताना लिंग यांनी ओरडून प्रश्न विचारला. त्याला कोणतंही उत्तर पंतप्रधानांनी दिलं नाही. नंतर भारतीय दूतावासानं सोशल मीडिया एक्सवरती लिंग यांना टॅग करून संध्याकाळच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगचं अधिकृत निमंत्रण दिलं. तिथं मानवाधिकार, लोकशाही आणि माध्यम स्वातंत्र्याबाबत अत्यंत तीव्र शब्दामध्ये चर्चा झाली. आता हे किती जणांना माहिती आहे बघा की ही चर्चा तिथे थांबलीच नाही. आता हे पण लक्षात घ्या की कार्यक्रम काय होता, त्याची पार्श्वभूमी काय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यापार, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा संबंध मजबूत करण्याच्या उद्देशानं आयोजित 6 दिवसीय 5 देशांच्या उच्चस्तरीय युरोप दौऱ्याचा भाग म्हणून ओस्लो, नॉर्वे इथं पोहोचले होते. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक आणि तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रम हा या दौऱ्याचा मुख्य भाग होता. ओस्लोमध्ये गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस इथं झालेल्या बंद दाराआडच्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्हीही पंतप्रधान संयुक्त माध्यम वक्तव्य जारी करण्यासाठी स्टेजवरती आले. अधिकृत वक्तव्य संपल्यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्यासाठी कोणतीही राखीव वेळ ठेवण्यात आलेली नव्हती. म्हणून मी नेहमी म्हणतो की सत्याच्या जवळ जाणारं हे प्लॅटफॉर्म. जर राखीव वेळ असती तर प्रोटोकॉल प्रमाणे तसा प्रश्न विचारण्याचा अधिकार पंतप्रधानांना होता. मी आधीच इतिहास सांगितलाय की पंतप्रधानांनी एकाही प्रेस कॉन्फरन्सला ब्रीफ केलेलं नाही. तोही इतिहास सांगत असताना इथलाही संदर्भ मी सांगतोय की अधिकृत ब्रीफिंग ठेवण्यात आलेली नव्हती. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टोर मंचावरून बाहेर पडण्याच्या दिशेने जाऊ लागले तेव्हा हेले लिंग आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि मोठ्या आवाजात असं म्हणाल्या, ते वाक्यही मी काढलंय, पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यमाच्या प्रश्नाची उत्तर का देत नाही. मग पंतप्रधान मोदी न थांबताच किंवा प्रश्नाचं उत्तर न देता खोली बाहेर निघून गेले. विशेष म्हणजे नॉर्वेचे पंतप्रधान स्टोर हे पंतप्रधान मोदींना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी तात्पुरते बाहेर गेले, परंतु लगेच आले आणि त्यांनी नॉर्वेच्या स्थानिक पत्रकारांच्या प्रश्नाची स्वतंत्रपणे उत्तरं दिली. आता हे लक्षात घ्या की ह्या हेले लीग किंवा हेले लीग स्वेट्स काही त्या रिपोर्ट्समध्ये म्हटलं, ह्या कोण आहे, त्या कुठल्या माध्यमासाठी काम करतात आणि जसं अमेरिकेमध्ये रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक अशा पद्धतीची विभागणी आहे तशी नॉर्वेमध्ये आहे. सो हेले लीग ह्या सध्या ओस्लो, नॉर्वे इथून प्रकाशित होणाऱ्या डॅक्सेवेसन या सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक दृष्ट्या डाव्या विचारसरणीच्या दैनिक वर्तमानपत्रासाठी भाष्यकार आणि स्वतंत्र म्हणजे फ्रीलान्स जर्नलिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी विविध स्थानिक प्रकाशनासाठी आणि MSN यासारख्या आंतरराष्ट्रीय माध्यम समूहासाठी स्वतंत्र पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा जर आपण प्रोफाईल सगळ्या बघितल्या तर या घटनेनंतर लिंग यांना सोशल मीडियावरती त्यांच्यावरती कौतुकाचा अर्थातच वर्षाव सुरू आहे, टीकाही होते आहे. टीका करण्याचा दावा केला आहे की या घटनेपूर्वी त्यांच्या एक्स म्हणजे पूर्वीच्या ट्विटर अकाउंटवर फारशी हालचाल नव्हती, ज्यामुळे भारतातील काही सरकार समर्थक भाष्यकारांनी त्यांना फसवे पत्रकार असं म्हटलं, म्हणजे विदेशी प्लॅन्ट केलेले पत्रकार. लिंग यांनी यावरती स्पष्टीकरण देताना त्या असं म्हणाल्या की त्या प्रामुख्याने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवरती सक्रिय आहेत. त्यांनी ठामपणे सांगितलं की मी कोणत्याही प्रकारची विदेशी गुप्तचर नाहीये, पत्रकारिता हेच माझं काम आहे. आता प्रश्न आहे की पत्रकारांना ह्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार किंवा त्यांना स्वातंत्र्य होतं का त्या पर्टिक्युलर कार्यक्रमामध्ये. तर सरकारी कार्यक्रमाची रचना पाहता नाही. अधिकृत कार्यक्रमाच्या रचनेनुसार थेट आणि अनपेक्षित प्रश्न विचारण्याची परवानगी नव्हती. हा कार्यक्रम केवळ संयुक्त माध्यम वक्तव्यासाठी, जिथे दोन्ही नेते तयार केलेली भाषणं वाचून दाखवतात त्यासाठी आयोजित होता. तो संयुक्त पत्रकार परिषद जिथे प्रश्नोत्तरं घेतात अशा पद्धतीचा नव्हताच मुळे. आता नंतर मग परराष्ट्र मंत्रालयाने हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मी जसं म्हणालो तसं लिंग यांना पुन्हा बोलवलं आणि तिथे जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव पश्चिम विभागाचे CB जॉर्ज यांना थेट प्रश्न विचारला की आम्ही तुमच्यावर काय विश्वास ठेवावा, तुमच्या देशात होणारे मानवाधिकाराचे उल्लंघन तुम्ही थांबवाल असं आश्वासन तुम्ही देऊ शकता का. पंतप्रधान भारतीय माध्यमाच्या गंभीर प्रश्नाचं उत्तर देणं कधी सुरू करतात. आणि ही वस्तुस्थिती मी आधी म्हटलं की पंतप्रधानांनी देशांतर्गत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली नाही. सचिव CB जॉर्ज यांनी भारताची बाजू अत्यंत आक्रमकपणे मांडली. त्यांनी भारताचा सांस्कृतिक वारसा, मूलभूत हक्काचं रक्षण करणारी लोकशाही राज्यघटना आणि कायदेशीर व्यवस्था आणि
योगाचा उगम व भारताची कोविड-19 मधली लस मुत्सद्देगिरी यासारख्या ऐतिहासिक संदर्भ दिले. लिंग यांनी मध्येच व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. जॉर्ज यांनी त्यांना रोखला आणि त्यांना सांगितलं की टीकाकार अनेकदा अज्ञानी आणि दिशाभूल करणाऱ्या स्वयंसेवी संस्था NGOच्या अहवालावरती अवलंबून राहतात. दिल्लीमध्येच 200हून अधिक वृत्तवाहिन्या असल्याचा दाखला देत त्यांनी भारतीय प्रसार माध्यमाच्या अथांग विस्ताराची जाणीव करून दिली. आता प्रश्न शेवटचा की प्रोटोकॉल काय आहे. निवेदन आणि पत्रकार परिषद नीट लक्षात घ्या. अधिकृत परदेश दौऱ्यादरम्यान भारतीय शिष्टमंडळ प्रामुख्यानं प्रेस स्टेटमेंट इश्यू करतं. प्रेस कॉन्फरन्सेस होत नाहीत. हा प्रोटोकॉल दोन्ही देशाचे नेते आपापली भाषणं वाचतात, हस्तांदोलन करतात आणि बाहेर पडतात. हे परस्पर सहमतीनं आणि संमतीनं ठरवलं जातं. अर्थात त्याला नियमाचा अपवाद आहे. पंतप्रधान मोदींचा समावेश असलेल्या खुल्या अनपेक्षित द्विपक्षीय पत्रकार परिषदा अत्यंत दुर्मिळ आहेत. याला अपवाद म्हणजे 2023 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासोबतचा त्यांचा व्हाईट हाऊसचा दौरा आणि 2025 मध्ये वॉशिंग्टन इथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेली भेट, जिथे पूर्वनियोजित प्रोटोकॉलनुसार पत्रकार समूहातील 1 किंवा 2 प्रश्न घेण्याची परवानगी देण्यात आली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली. परंतु युरोपियन पत्रकारितेच्या मूल्यामधील जिथे सार्वजनिक नेत्यांना जागेवर जाब विचारणं ही सामान्य बाब मानली जाते आणि भारतीय पंतप्रधानांच्या पथकाकडून पाळल्या जाणाऱ्या अत्यंत सुव्यवस्थित केवळ स्टेटमेंटच्या मर्यादित असलेल्या संस्कृतीपेक्षा युरोपातली संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. तिथे पत्रकारांना ही पूर्ण मुभा आहे की ते कोणत्याही प्रकारचा प्रश्न कोणत्याही स्तरावरच्या राजकीय नेत्यांना विचारू शकतात, अगदी ते पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष असले तरी. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये तसं नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि भारतीय पंतप्रधान पत्रकारांच्या प्रश्नांना सार्वजनिकरित्या सामोरे गेलेले नाहीत, ही पण वस्तुस्थिती आहे. पण आधीचाही प्रोटोकॉल मी तुम्हाला सांगितला. आता तुम्ही तुमचं मत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा. थांबूया आपण इथे आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विचारू नका. थँक्यू. गुड नाईट.